माझी उमेदवारी अनेकांसाठी धक्कादायक असेल। राज्यात विविध घडामोडी सुरू आहेत, त्याकडे माझे लक्ष आहे। मी लोकसभा लढणार आणि जिंकणार सुद्धा आहे। योग्य वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले। वंचित बहुजन आघाडीने अद्याप कुणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही। अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लढणार आहेत, एवढेच ठरले आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्याबाबतचा निर्णय 8 मार्चला होईल, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली। त्यामुळे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या चर्चेला आता तूर्त तरी पूर्णविराम मिळाला आहे। दरम्यान चंद्रहार पाटील यांच्याशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हेही संपर्कात आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली शिवसेनेच्या वाटेला आली तर चंद्रहार पाटील यांचे नाव आघाडीवर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे वंचितचा निर्णय होण्याआधी महाविकास आघाडीचा निर्णय व्हावा, यासाठी चंद्रहार यांच्यावर देव पाण्यात घालण्याची वेळ आता तरी आली असल्याचे दिसून येत आहे। आज दुपारी काही वृत्तवाहिन्याने वंचित बहुजन आघाडीकडून 3 जागांवर उमेदवारी जाहीर झाल्याच्या बातम्या दिल्या आहेत। त्यात सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांच्या नावाची चर्चा झाली आहे। त्यावर काही तासातच ॲडव्होकेट आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी मी एकटा सोडलो तर अन्य कुणाचेही नाव अद्याप निश्चित झालेले नाही। मी कुणाच्या नावाची घोषणा केलेली नाही। आमच्या जिल्हा कमिटीला उमेदवार निश्चित करण्याचे आणि जाहीर करण्याचे अधिकार आहेत, असे स्पष्ट केले आहे। वंचित हा आघाडीचा घटक आहे किंवा नाही याबाबत मी अद्याप संभ्रमात आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले।